हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्याच एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि आज आहे जादू. कुठे चालला जादू? कुठे चालला? चालले रेनकोट घालून. त्या कुठे? सो अजून टिफिन वगैरे नाही. अलीकडे आज पहिल्यांदाच रेनकोट वगैरे घालून चाललंय. छान वाटतंय ना? ती हे दे टिफिन बॅग दे, भिजून तुझ्याकडनं ओली होईल. माझ्या हातात दे, ओली होती ना ते मम्मीच्या हातात. सो आज बनवणार आहे बेसन आणि भाकरी, म्हणजे चपात्या पण बनवणार आहे, पण बेसन आणि भाकरी नंबर 1 लागते. तर मी माझ्यापुरते एक बाजरीची भाकरी बनवणार आहे, कारण की रुद्रांच्या पप्पाला अजिबात बाजरीची भाकरी अजिबात आवडत नाही आणि मला बेसनासोबत तर सगळ्यांनाच आवडते, तरी पण त्यांना नाही आवडते. ते भाकरी म्हणजे कसलीच भाकरी, ज्वारीची असो किंवा बाजरीची असो, त्यांना अजिबात नाही आवडते. तर म्हटलं चला आज बेसन आणि भाकरी बनवणार आहे, तर तुमच्यासोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करूयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. कंटिन्यू पाऊस चालू आहे, स्कूलमध्ये जाताना येताना म्हणजे असं कंटिन्यू पाऊस चालू. तर म्हटलं चला पाऊस चालू आहे तर मस्त गरम गरम बेसन आणि भाकरी बनवूयात, कारण की ना पावसाच्या वातावरणामध्ये ना वडापाव किंवा बेसन भाकरी किंवा गरम गरम खिचडी खायला खूप भारी लागते. तर म्हटलं चला बेसन म्हणजे मला तर खूप आवडतं बेसन, आणि भाकर म्हटल्यावर तर विचारूच नका. तर म्हटलं चला सगळ्यात फेवरेट रेसिपी म्हटली तरी मला जास्त करून बेसन भाकरच आवडेल आणि त्याच्यासोबत ठेचा. तर सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे कांदा करून. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि खायला तर एकदम टेस्टी लागते. रुद्रांच्या पप्पाला बेसनापेक्षा त्यांना जास्त बेसनपोळी आवडती. मला बेसनपोळी पण आवडती, पण मला बेसनपोळीपेक्षा जास्त मला बेसन आवडतं. तर मग आता मी सगळ्यात अगोदर कांदा कट करून घेतलेला आहे आणि कांदा थोडासा बेसनाला जास्तच वापरायचा. लसूण घातला तरी चालतो, पण मी लसूण वगैरे नाही घातला. फोडणीला टाकलेलं आहे जिरे, मोहरी आणि जे मी खोबरं आणि लसूण थोडंसं त्याच्यामध्ये मी म्हणजे करून ठेवलं होतं. म्हटलं कोणत्या पण भाजीला खोबरं आणि लसणाची थोडीशी बारीक करून ठेवली पेस्ट वगैरे, किंवा आपली कोरडी पावडर जरी करून ठेवली तरी थोडी टाकली तरी छान लागते. शक्यतो बेसनाला खोबऱ्याची नाही गरज लागत आहे, पण मी बनवून ठेवलं होतं म्हणून मग मी ह्याच्यामध्ये लगेच टाकलं. थोडीशी कोथिंबीर पण टाकली, हळद, मीठ, तिखट सगळंच टाकलं आणि आत्ता घेते पीठ चालून. डाळीचं पीठ कधी पण आपल्याला काय करायचं आहे, 2 प्रकारचे बेसन असतात. एक गाठीचं बेसन म्हणतात आणि एक साधं बेसन. म्हणजे ते काय करताय, जे साधं बेसन असतं ना हे गाठीचं बेसन आहे, पण खायला गाठीचं बेसन टेस्टी लागतं. आता हे जेव्हा पाण्याला छान उकळी येईल ना त्याच्यामध्ये मी जे बेसन हटते ना ह्याला गाठीचं बेसन म्हणतात, कारण की हे बेसन गरम पाण्यात हटताना ह्याला गाठी होतात. त्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्यात. आणि जे साधं बेसन असतं त्याला काय करतात की खूप जण म्हणजे हे पीठ आहे ना हे खालीच एका डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये म्हणा, ते आधी खाली सगळं मिक्स करून घेत आहेत आणि मग नंतर डायरेक्ट असं वरतून पाण्यामध्ये ओतत आहेत. आपण ते खायला ना म्हणजे असं गारगार लागतं, टेस्टी अजिबात नाही लागत. जसं हे गाठीचं बेसन खायला खूप भारी लागतं. आपण हिरव्या मिरचीचं पण बनवू शकतो, लाल तिखटाचं पण मला जास्त लाल तिखटाचं आवडतं म्हणून मग मी लाल तिखटाचंच बनवलं आहे. आणि ह्या बेसन हटताना माझ्याकडे काही बेसन हटायचा चमचा वगैरे नाही, तो पण भेटतो किंवा म्हणजे मार्केटमध्ये भेटतो, पण जो माझ्याकडे चमचा आहे ना मी डायरेक्ट चमच्यानेच हटते. एका हाताने छान सोडायचं आणि एका हाताने होईल तेवढं आपल्याला फास्ट फिरवायचं, म्हणजे जास्त शक्यतो गाठी नाहीत होत. पण जेवढ्या पण गाठी झालेल्या आहेत तेवढं आपल्याला असं मी बघू शकतो आत्ता चमच्याने कशा पाठीमागच्या साईडने आपल्याला पूर्ण ह्या फोडून घ्यायच्यात आणि बेसन थोडंसं पातळ ठेवायचं. म्हणजे आपल्याला जरी घट्ट जरी बेसन बनवायचं असेल ना तरी ह्या गाठी वगैरे फोडूसर थोडंसं पातळ असेल तर मग गाठी लवकर फुटत आहेत. बेसन हटल्याच पूर्ण गाठी, जेवढ्या पूर्ण गाठी आहेत ना सगळ्या फोडून घ्यायच्या आणि मग ह्याला नंतर झाकण घालून शिजवायचं. शिजवायला थोडासा वेळ लागतो शिजायला, कारण की कच्चं राहिलं तर पोटात दुखू शकतं, त्यामुळं थोडंसं चांगलं शिजून द्यायचं. आणि आत्ता पीठ भिजवलं होतं. रुद्रांश पण शक्यतो नाही भाकरी खाते, कधीतरी मूड असेल 2-3 घास खातो, नाही तर मग नाही. तर मग ह्यांना चपात्या बनवण्यासाठी पीठ पण भिजवून ठेवलं, कारण की मी काही आज वरण भात वगैरे लावला नव्हता. डायरेक्ट म्हटलं बेसन भाकरी आणि ह्यांना चपात्या बनवल्या. वरण भात लावला तर मग चपात्या वगैरे थोड्याशा कमी करावं लागतात.
त्याच्यामुळे मग मी काही आज वरण भात नाही लावलं. त्याच्यामुळे डायरेक्ट फक्त चपात्या, बेसन, भाकरी आणि चपाती. तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला 2-3 मिनटंच, खूप जास्त मी पातळ बेसन नाही बनवत आहे. थोडंसं ह्यांना म्हणजे चपातीसोबत खायचं होतं म्हणून थोडंसं घट्टच बनवत आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं झाकण घालून ठेवलं ना, 1.5 ते 2च मिनटं झालं की आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे. आणि कारण की बुडाला चिटकतं जास्त घट्ट असल्यामुळं, म्हणजे खूप पातळ नाही त्याच्यामुळे. आणि लगेच परत आपल्याला एकदा अजून परत छान हलवून घ्यायचं आहे. आणि गाठी आहेत शक्यतो त्या शिजून निघत आहेत, कच्च्या नाहीत राहत. तरी पण जेवढ्या अजून गाठी आहेत थोड्याफार त्या पण चांगल्या फोडून घ्यायच्यात. अजून ह्याला 2-3 मिनटं छान आपल्याला शिजून द्यायचं आहे. परत मी एकदा झाकण घालते आणि चपात्या माझ्या झालत्या, त्याच्यामुळं मग लगेच त्याच्यामध्येच मला एक शेवटला बाजरीची भाकरी टाकून घेते, कारण की मला बाजरीची भाकर खूप आवडती. पण रोज नाही, म्हणजे कधीतरी बनवते किंवा एका दिवशी संध्याकाळी बनवत असते. म्हणजे 2-3 दिवसातनं एक दिवशी. रोजची रोज खायची म्हटली तर मग नाही चांगले लागते जास्त. चपात्याची सवय लागलेली आहे, पण मला म्हणजे ना 8 दिवसातनं एकदा तरी बाजरीची भाकरी पाहिजे असते. त्याच्यामुळे मग 2-3 दिवसातनं एकदा तरी बनवते. तर आता पीठ आहे, एकच भाकरी टाकत होते मी, कारण की रुद्राज पण नाही खाणार आहे आणि हे पण नव्हते खाणार आहे. तर म्हटलं चला थोडीशी भाकरी जाड होती, कारण की थोडंसं माझ्याकडनं पीठ जास्त झालं. मला जर माझ्यासाठी बनवायची असेल तर मला जाड असली तरी चालती, पातळ असली तरी चालते, पण ह्यांना जर बनवायची म्हणलं तर मग व्यवस्थितच लागतं. तर आता थोडंसं मी पीठ जास्त घेतलं होतं, कारण की हे पीठ आहे ना माझ्याकडनं थोडंसं पातळ झालं. मग पातळ झालं तर मला शक्यतो असं चपाती, असं भाकरी वगैरे लाटताना पीठ नाही लागत आहे अजिबात. पण हे ना म्हणजे बाजरीचं पीठ भिजवताना थोडंसं पातळ झालं, त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं जास्त पीठ घातलं, म्हणजे बुडाला चिटकू नाही म्हणून. आणि पोळपाटावर का लाटते की पोळपाटावर थोडीशी जेवढी आपल्याला पातळ करता येईल तेवढी पातळ होती. आणि ताटामध्ये काय होतं की माझ्याकडनं ताटामध्ये चिटकतं आणि ताट ते सारखं हलतं, म्हणजे भाकरी थापताना इकडं तिकडं जातं. पोळपाट वगैरे इकडे तिकडे अजिबात नाही जात आहे. त्याच्यामुळं शक्यतो मी म्हणजे भाकरी बनवायची असेल तर चपात्या तर अगोदर बनवायच्याच असतात, त्याच्यामुळं मग डायरेक्ट त्याच पोळपाटावर एक भाकरी लाटून घेते. आणि जेवढी आपल्याला पातळ पण करायची असेल ना, अगदी कागदासारखी पातळ म्हटली तरी पण ताटामध्ये एवढी नाही येते. जेव्हा आपण पोळपाटावर लाटतो ना, एकदम पाहिजे तेवढी पातळ पण होती. आता त्या भाकरीला लगेच म्हणजे भाकर काय होतं की चपात्यामुळं तवा तेलकट झालेला आहे, त्याच्यामुळं भाकरी इकडे तिकडे लगेच सरकती. तर आत्ता लगेच पाणी लावून घेतलं आणि आत्ता लगेच पलटी करून घेतली. तोपर्यंत बेसन आपलं शिजतच होतं. अजून थोडंसं मी झाकण घालून ठेवलं होतं. आणि बघू शकता आत्ता गॅस बंद केलेला आहे आणि बेसनातल्या पूर्ण गाठी आहेत त्या पूर्ण गाठी विरघळून गेल्यात, एक पण गाठ नाही राहिली. आणि आता मी गॅस बंद केला आहे. तर आत्ता भाकरी आहे ती भाकरी भाजून घेते. आणि बेसन भाकरीसोबत सगळ्यात भारी म्हणजे उडदाचा पापड, ते पण मी म्हणजे ह्याच वर्षी केलेत, ह्याच्या अगोदर शक्यतो मी बनवत नव्हते. तर उडदाचा पापड केला आहे तेव्हापासून, आम्ही जेव्हापासून पापड केला आहे ना, म्हणजे असं काही असेल बाजरीची भाकरी किंवा तेव्हा असतो बेसन किंवा खिचडी वगैरे. तर आज पण म्हटलं चला बेसन खायचं म्हटलं, बाजरीच्या भाकरीसोबत पापड तर लागणारच. मग पापड पण तळायला घेतले. मग पापडासोबतच मग सगळंच वेपर्स घेतले. अजून रव्याच्या पापड्या बनवल्या होत्या, साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या होत्या. मी म्हणजे ह्यावेळेस भरपूर काय बनवलेलं आहे. तर मग सगळं म्हणजे चकल्या पण बनवल्या होत्या, पण चकल्या ह्याच्यासोबत नव्हत्या, त्या साबुदाण्याच्या चकल्या आहेत, म्हणजे बटाटा साबुदाणा. तर मग त्या फक्त उपवास वगैरे असेल तर जास्त तळते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा.